हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता 5 वाजलेला आहे आणि हा ब्लॉग आहे शनिवारचा ब्लॉग आज अपलोड करत आहे. इकडे बघा खोबरं आहे, ते सगळं काढलेलं आहे, किसून काढायचं आहे. आज बनवायचं आहे करंज्या, म्हणजे ओलं खोबरं आणि गूळ घालून मस्त चुलीवर आता उकडलेलं आपण मोदक कसं करतो असं मी करंजे करणार आहे. इकडे बघा खिसणीनं खोबरं खिसून घ्यायला लागले बघा. म्हणजे संध्याकाळचे कामं, बाहेरचं कपडे काढायचं, भांडी त्यानुसार झाडू मारायचं, सगळं पोरीने करायला लागले. आणि इकडं मी तयार करायला लागले बघा. मी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि इथं कढईमध्ये खोबरं आणि गूळ टाकायचं आणि मिक्स करून ते सारण तयार करून घ्यायचं आहे. आता इथं मिक्स करायला लागलो. आता चुलीवर गरम करतो. जरा वेळ लागते म्हणून म्हटलं चुलीवरच करावं, म्हणजे ते गूळ विरघळायला पाहिजे व्यवस्थित, ते सगळं सारण तयार व्हायला पाहिजे म्हणून गॅसवर नको मग चुलीवर ठेवलं. तर चुलीवर तयार करून घेतलं. चला इकडे तयार झालेलं आहे. जरा गार होऊ दे, तर पीठ मळून घेतो. आणि आजचा व्हिडिओ खूप छान आहे, म्हणजे पोरीनं सगळ्यांनी मिळूनच केलेला आहे बघा पूर्ण व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. इकडे गव्हाचं पीठ मळायला लागलं. पीठ कसं आपण चपातीला कसं मळतो तसंच मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही. आणि मी इकडं बोलायला लागलो तसंच बाहेर पाऊस सुरू आहे. पावसाचा आवाज पण यायला लागले. पत्र्यावर पावसाचा आवाज जोर आहे म्हणून पावसाचा आवाज पण आहे. आणि तसंच पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून करायला लागलो. सारण तयार झालं, पीठ मळून घेतलं बघा. आणि एक साचा होतं, ते आता खूप वर्षानं तसंच पडलेलं होतं, म्हणजे त्यातनं एकदाच केलं होतं आम्ही दिवाळीत करंज्या. आणि आता सम्राट म्हटलं ह्यातच करून बघूया. हे बघा त्यात करायला लागलं आहे सम्राट. आणि स्वातू लाटून द्यायला लागले, लक्ष्मी पण आहे. हे बघा हे असं साचे आहेत, दिवाळीत आणलेलं होतं ते. असं एक पान त्यावर ठेवायचं आणि तसं सम्राट केलेलं आहे बघा. इकडं बघा मस्त करंज्या तयार झालेला आहे. साच्यामधून मस्त, हातानं काही एवढं व्यवस्थित होत नाही आहे बघा. इकडे मी सगळ्यांनी मिळून करायला लागलो. संध्याकाळचं करायला घेतलं होतं, खरं सगळ्यांनी मिळून केलं, मी लवकरच झालेलं आहे ते. आता हे चुलीवर उकडायचं आहे. थोडं झाल्यानंतर मी उकडायला बसले चुलीवर. आणि इकडं स्वातू आणि लक्ष्मी लाटून द्यायला लागल्या. सम्राट घेऊन असं करंज्या तयार करायला लागल्या बघा. आणि इकडं आमचं आकाशचं काम काय चाललं बघा. ते समोसाचं एक साचा पण होतं, त्यामध्ये घालून केलेलं होतं. ते पहिलं टाका म्हणून आकाशचं धंदा सुरू होतं इकडं बघा. इकडं चुलीवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि इकडं चाळानं जरा तेल लावून उकळायला ठेवायचं आहे. सगळ्यांच्या हातात एक काम आहे. आणि हे आमच्या इथं बसलेलं आहे सासूबाई, म्हणजे आमच्या आईंची बहीण आहे.
त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. 2 दिवस आलेलं आहे इकडं सांगलीतून. तिने पण येऊन बसलेत पोरांच्या संग काय कसं करायला लागल्यात बघायला. बघा आमचं फॅमिली कसं आहे. आणि ते नाशिकची ताई आहेत, त्यांचं नाव लक्षातच येईना झाले. त्यांनी कमेंट केलं होतं लॉंग व्हिडिओ काय येईना झाले म्हणून. असंच काय तर कारण असतं त्यामुळं काय आलेलं नाही. आता आठवड्यातून 2-3 लॉंग व्हिडिओ येईलच. शॉर्ट व्हिडिओ आहेच 1-2 रोजच्या रोज. चुलीवर मी इकडं करायला लागलो आहे, उकडायला लागलो आहे. आणि जास्त झालेलं होतं म्हणून म्हटलं पोरीने लाटा लागल्यात म्हणून इकडे चुलीवर ते उकडून घ्यायला लागलो. आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा प्लीज. चॅनलवर नवीन असलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्त छान उकडलेलं आहे. आता पलटून घालायचं. गरम आहे, हात भाजत होतं म्हटलं खालीच घेतलं, पलटून घातलं आणि परत ठेवलं त्यावर. म्हणजे मस्त गुट्टी भरून झालेलं होतं. आणि लास्टचा व्हिडिओ कसं झालं, भाजीला गेलेले सगळे आलेत. मग नंतरचा व्हिडिओ करायला मला वेळच झाला नाही. त्याने आल्यावर सगळे आल्यावर चहा करून द्यायचं आणि जेवण वाढून द्यायचं. ते त्यात राहिलंच. ते किती झालेलं आहे तुम्हाला दाखवलेलंच नाही ह्या व्हिडिओमध्ये. आणि यावरूनच कळतं इथं करून टाका लागल्यात किती आहेत. आणि सारण आणि हे पीठ बघितल्यावर तुम्हाला कळतंयच किती झालं ते.